सूचना माझा विनंती करायची आहे की माझ्यापासून सगळ्यांचं जे अस्तित्व आहे ते यांच्यामुळे आहे. हे जर नसतील, हे जर तुमच्या समोर नसतील, तुमच्या बरोबर नसतील तर तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या पदाला किंमत शून्य आहे. त्याच्यामुळे स्वतःला जपण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना जपलं पाहिजे. स्वतःमधले वाद चव्हाट्यावर आणण्यापेक्षा आपण कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपले वाद ज्यावेळी चव्हाट्यावर येतात त्यावेळी त्याचा फायदा समोरचा घेत असतो. एवढं जर अजून तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही अजून शालेय शिक्षण घेण्याची आवश्यकता आहे असं माझं एक कार्यकर्ता म्हणून मत आहे. शालेय शिक्षण म्हणजे काय? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी जाणं आवश्यक आहे असं वाटतं. ज्युनियर पासूनच कामाला लागलं पाहिजे. कारण शेवटी आपल्यामधले जे मतभेद आहे ते आपल्यामधले मतभेद चव्हाट्यावर आणून लोकांना त्याचं प्रदर्शन दाखवायचं. मी किती मोठा आहे, मी किती छोटा आहे, मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या किती जवळच आहे हे प्रदर्शन मांडायचं. यानं काही शिवसेनेची संघटना मोठी होणार नाही. आज कदाचित आम्ही व्यासपीठावर असू, परंतु पुढच्या 2 महिन्यामध्ये खालचा देखील वर येऊन बसू शकतो अशी यंत्रणा शिंदे साहेबांची. म्हणजे खाली जे सर्वसामान्य माझ्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, माझे युवा कार्यकर्ते बसलेत, माझे ज्येष्ठ कार्यकर्ते बसलेत, ते शिवसेनेवर प्रेम करत आहेत. त्यांची निष्ठा जर एकनाथ शिंदे साहेबांवर असेल, त्यांचं काम जर तुमच्यापेक्षा प्रामाणिक असेल तर आपल्यातले 2-4 लोक खाली जाऊ शकतात आणि खालच्यातले 2-4 लोक वर येऊ शकतात. ही देखील योग्यची आपल्याला शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष वाढवायचा आहे. त्याच्यामुळे तो शिवसेना पक्ष वाढवत असताना याच्या पुढं गटबाजी चालणार नाही. याच्या पुढे स्वतःमध्ये जर काही मतभेद असतील आपल्यामध्ये ते 4 भिंतीच्या आत आपण सोडवले पाहिजे. त्याचं वर्तमानपत्रात प्रदर्शन करण्याची काही आवश्यकता नाही. मी प्रत्येक मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये जात असताना पदाधिकाऱ्यांनी 2-4 दिवसापूर्वीच्या बैठका घेतल्या दोघींची. त्याचा आढावा माझ्या यंत्रणेमार्फत घेत असतो. कोणत्या बैठकीला उपस्थित होते, कोणत्या बैठकीला उपस्थित राहून नसल्यासारखे होते, कोणत्या बैठकीला उपस्थित राहून त्या बैठकीचा आव्हान त्यांनी समोरच्या लोकांना दिलाय, कोणत्या बैठकीला उपस्थित राहून कोणी वाद घातलाय ते मला तुम्हाला सांगायची गरज नाही. ही सगळी तंत्री माझ्याकडे असते. आणि त्याच्यामुळं माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या 136 मतदारसंघामध्ये BLNचा आणि पक्षाचा आढावा घेण्याची जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं माझ्यावर घेतली आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी एक कुटुंब म्हणून काम केलं पाहिजे. आता मला योगेश जानकर सांगत होते की आलेल्या प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यामध्ये ताकद आहे. प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं शिवसेना वाढवू शकतो. शिवसेना वाढवण्याचं प्रत्येकाचं कसं वेगळं आहे, पण त्यांचे मार्ग देखील वेगळे आहेत. हे मार्ग जर एकत्र झाले आणि त्या एकत्र झालेल्या मार्गावर शिवसेनेचे सगळे पदाधिकारी चालले तर या जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी ताकद ही शिवसेनेची असेल याचा मला प्रामाणिकपणे विश्वास आहे. मगाशी कुठेतरी मुंबईचा उल्लेख केला. कधी कधी तर मला आश्चर्य वाटतं मंगळवार माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला कॅबिनेट मंत्री केले कॅबिनेटमध्ये बसायला, पण मंगळवारी अनेक जिल्हा प्रमुख आम्हाला मुंबईमध्ये सांगतात कॅबिनेट असल्यामुळे आम्ही आलेलो आहोत. नंतर कधी कधी प्रश्न पडतो की कॅबिनेट मंत्र्यांना बाजूला करून शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांबरोबर कॅबिनेट होणार आहे की काय? सगळेच जिल्हा प्रमुख मुंबईला असतात. जे नसतात त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण जे असतात त्यांना सांगायचं आहे तुम्ही मंगळवारी आला मी समजू शकतो, मी बुधवारी आला मी समजू शकतो, पण सोमवार टू सोमवार हॉटेल बुक करून मुंबईमध्ये बसायचं हे आता काही लोकांनी थांबवलं पाहिजे. आणि अशा लोकांना साहेबांनी स्पष्ट केलेले आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये थांबून लोकांची समोर असून लोकांच्या अडीअडचणीला धावत जाऊन तुम्ही शिवसेना वाढवली पाहिजे हा संदेश घेऊन आज मी सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. त्याच्यामुळं जे चांगलं काम करतील, जे अतिशय चांगल्या पद्धतीनं साहेबांचा विचार, साहेबांच्या योजना, साहेबांची ध्येय जोडणं जनतेपर्यंत पोहोचवतील त्याला पद मागण्याचा नक्की अधिकार आहे. जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत आहेत, पक्षाची ताकद वाढवत आहेत, त्यांना देखील स्वतःचं अस्तित्व पक्षात राहावं असं वाटतं ते खरोखरच योग्य आहे. मी अनेकांची व्यासपीठावरच्या मंडळींची नावं घेतली. तुमचे संपर्क प्रमुख आहेत. संपर्क प्रमुख प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठाण्यामध्ये अनेक वेळा निवडून आले. आता त्यांनी चांगलं काम करून त्यांना मतदारसंघामध्ये देखील जाऊ शकत नाही एवढी चांगली ताकद त्यांनी निर्माण केलेली आहे. आपण सगळ्यांनी आपली लढाई कोणाबरोबर झाली, विरोधकांबरोबर झाली की मित्र पक्षाबरोबर झाली, हे सारखं तेच सगळ्यांना काय अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि मला बजरंग पाटील साहेबांना आणि वरकंडे सरांना तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प करा. काय भांडण्यात अर्थ नसतो. आता जसे बाजूबाजूला बसला
बाजूबाजूला जर बसला तर समोर त्याला संधी मिळणार नाही. पाहिजे ते एकामेकाच्या मांडीवर बसा, पण संघटना चांगली मिळवा. कारण शेवटी बजरंगी तुमचं पण ध्येय शिवसेना वाढवायचं आहे, वरकटे सरांचं पण ध्येय शिवसेनाच वाढवायचं आहे, गौरवचं पण ध्येय, आनंद बापूचं ध्येय देखील शिवसेनाच वाढवायचं आहे. कुठेतरी आपण समजून घेतलं पाहिजे आणि जो खऱ्या अर्थानं चांगलं काम करतोय त्याला देखील पुढे चाल देण्याची भूमिका जर शिवसैनिकांनी घेतली तर आपला एवढा शिवसेनेचा आदर्श पक्ष दुसरा कुठला असू शकत नाही. आपण ठरवून घेतलं पाहिजे. काही ठिकाणी ज्या निवडणुका झाल्या, मी आवर्जून गौरवचं नाव या ठिकाणी घेतो. आज गौरवचा मतदारसंघ जर आपण बघितला तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सांगली जिल्ह्यातला सगळ्यात मोठा जर मतदारसंघ कुठला असेल तर गौरव नाही करू. पण त्या ठिकाणी शिवसेनेचं अस्तित्व कशा पद्धतीने टिकवायचं आणि कशा पद्धतीनं अस्तित्व ते पुढे घेऊन जायचं याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार त्याने आणि त्यांच्या सर्व शिवसैनिकांनी केला. म्हणूनच त्यांना जिल्हा परिषद पंचायत समितीला चांगल्या पद्धतीचं यश मिळालं. आपण सगळेजण जर त्याच्या मागे उभं राहिलो तर कुठं देखील तो परिवर्तन घडू शकतो. अशा लोकांना आपण आशीर्वाद देण्याची गरज आहे. आपण त्यांना पुढे नेऊन सहकार्य करण्याची गरज आहे. आपण कधीतरी विचार केला पाहिजे की आपल्या पुढची पिढी आता राजकारणात येत